गुड मॉर्निंग. काल आपण डिसीजेस ऑफ राईस बघत होतो. त्याच्यामध्ये आपण ब्लास्ट ऑफ राईस लास्ट टाइम बघितलं आपण. तर आज आपल्याला पहिलं त्याच्यामध्ये ब्राऊन लिप स्पॉट. जो कॉझल ऑर्गॅनिझम जो आहे तो ऍक्च्युअल कॉझल ऑर्गॅनिझम जो आहे तो हेल्मिंथोस्पोरियम ओरायझी. आणि त्याच्यामध्ये इम्परफेक्ट स्टेज आणि परफेक्ट असतात. तर इम्परफेक्ट स्टेज जे आहे ड्रेसेलरिया ओरायझी आणि परफेक्ट स्टेज जे आहे कॉल्च्युबोलस मायाबिनस, तर ही त्याची परफेक्ट स्टेज आहे. तर हा डिसीज तुम्हाला काल मी म्हटलं होतं त्या पद्धतीनं हा डिसीज इज रिस्पॉन्सिबल बेंगाल फेमाइन इन 1943. तर इथं तुमचं कन्फ्युजन होतं. तर कन्फ्युजन आपल्याला करायचं नाही. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर लक्षात कसं ठेवायचं, तुम्हाला एक सोपी पद्धत सांगतो, त्या पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये, जो आयरिश फेमाइन आणि बेंगाल फेमाइन आहे, तर आयरिश फेमाइन आणि बेंगाल फेमाइन मध्ये जर डिफरन्शिएट करायचं असेल तर आयरिश फेमाइन कशामुळे होतो, तर जो आपला लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो आहे त्याच्यामुळे होतो. आता तो ठीक आहे, तिथपर्यंत तुमच्या लक्षात राहील. आणि जो बेंगाल फेमाइन जो आहे तो बेंगाल फेमाइन जो आहे तो ब्राऊन लिप स्पॉटमुळे होत असतो. आता दोन्हीमध्ये इयर लक्षात ठेवत असताना इयर कुठल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं बघा. जो आयरिश फेमाइन म्हणजे लेट ब्लाइटमुळे कॉज होतो तो जो आहे तो 1843 साली किंवा 1845 साली, तुमचा जिथं काय ऑप्शन असेल तो 1843 ते 45 या 2 वर्षाच्या तुम्हाला काळामध्ये तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसला. आणि ग्रेट बेंगाल फेमाइन जो आहे तो 1943 साली, 1843 आणि 1943 असं लक्षात ठेवा. 1943 ला काय असेल तर तो बेंगाल फेमाइन. तर या पद्धतीने तुम्ही तिथे लक्षात ठेवा, नाहीतर परत काय होतं
इयर मध्ये कन्फ्युजन होत असते तुमचं. इथं ऑप्शन कुठला आहे त्याच्यावरती डिपेंड करतंय. तर हा जो डिसीज आहे हा ज्यावेळेस त्याच्यासाठी फेवरेबल कंडिशन असते त्यावेळेस तुमचं जे फायनल प्रोडक्शन जे होणार होतं किंवा जे फायनल यील्ड होणार होतं त्या यील्ड मध्ये साधारणतः 90% तुमचं रिडक्शन होऊ शकतं. त्यामुळे हा डिसीज जो आहे तो खूप महत्वाचा आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस 1943 साली ज्यावेळेस इपिडेमिक फॉर्म मध्ये बेंगालमध्ये आला त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथं लॉस झाला होता. आता याचे जर सिम्पटम्स बघायला गेलो आपण त्याला आपण काय म्हणतो हेल्मेंथोस्पोरियम ओरायझी. तर याच्यामध्ये तुम्ही सिम्पटम बघू शकता फंगस अटॅक्स नर्सरी टू मिल्क स्टेज इन मेल फील्ड. ठीक आहे, म्हणजे अशी कुठली स्टेज नाही त्या प्लांटची किंवा त्या राईस फील्ड मध्ये की त्या फील्डमध्ये तो डिसीज अटॅक करू शकत नाही. सुरुवातीपासून शेवटच्या स्टेज पर्यंत तुमच्या त्या क्रॉपवरती या डिसीजचा अटॅक जो आहे तो होत असतो. सिम्पटम्स अपियर्स ॲज लिजन्स ऑन कोलिओप्टाईल लीपलेट लीप शीथ अँड ग्लूम्स. म्हणजे पूर्ण प्लांटच्या कुठल्याही त्या पार्ट वरती त्याचं इन्फेक्शन जे आहे की जे स्पॉट फॉर्मेशन जे आहे ते होत असते. द डिसीज अपियर्स फर्स्ट ॲज मायन्यूट ब्राउन डॉट्स later becoming cylindrical or oval to circular. The several spots coils and the leaf dries up. म्हणजे सुरुवातीला काय होतं तुमचे छोटे छोटे ब्लॅक स्पॉट जे आहेत ते ब्लॅक स्पॉट असतात आणि नंतर जे आहे ते मोठा स्पॉट तयार होऊन ते पूर्णपणे जे झाड जळल्यासारखं किंवा ते पान जे आहे ते पूर्ण करपल्यासारखं तिथे दिसत असते. The seedling dies and affect nurseries can often be recognized from distance by their brownish स्कॉच अपीअरन्स. म्हणजे नर्सरी स्टेजमध्ये जर अटॅक झाला तर आपण लांबून बघितलं तर ते पूर्ण असं सीडलिंग जे ते जळल्यासारखे आणि पूर्ण मेल्यासारखे दिसून येतात. डार्क ब्राउन or black spots also appears on blooms which contain large number of conidiophores and conidia of the fungus. आता इथं काय होतंय तर तुमचं जे ग्लूम स्टेज म्हणजे जे मिल्किंग स्टेज असते त्या मिल्किंग स्टेज मध्ये सुद्धा तुम्हाला इथे तुम्ही खाली बघू शकताय इथं कशा पद्धतीने स्पॉट आहेत. तर असे स्पॉट जे आहेत ब्लॅक कलरचे स्पॉट जे आहेत ते तुम्हाला फायनल स्टेज पर्यंत त्या क्रॉप वरती दिसून येत असतात. त्याचबरोबर इट कॉजेस फेल्युअर ऑफ सीड जर्मिनेशन. आता जर आपल्याला त्या सीड्स वरती जर अटॅक झाले असेल तर सीड्स वरती अटॅक झाल्यामुळे तुमचं सीड जर्मिनेशन जे आहे ते सीड जर्मिनेशन वरती इफेक्ट त्याचा होत असतो. सीडलिंग मॉर्टॅलिटी अँड रिड्युसेस द ग्रेन क्वालिटी अँड वेट. म्हणजे परत आपण ते जर सीड यूज करत असेल तर त्याच्यामुळे हा अशा पद्धतीने खूप मोठा लॉस जो आहे तो होत असतोय. द डिसीज इज असोसिएटेड विथ अ फिजिओलॉजिकल डिसऑर्डर नोन ॲज आकिओची इन जपान. ठीक आहे, आता हा जो काय म्हणतात तुम्हाला फिजिओलॉजिकल डिसऑर्डर हा डिसीज जो आहे त्याच्यामुळे त्या क्रॉप मध्ये फिजिओलॉजिकल डिसऑर्डर येत असते. तर ती कोणती असेल तर आकिओची. कुठं तर जपानमध्ये सुरुवातीला हे दिसून आले. द डिसीज इज सिव्हिअर इन पोटॅश डिफिशियंट सॉइल्स ॲज इट प्रिडिस्पोज द प्लांट्स टू हेवी इन्फेक्शन. म्हणजे कसं तुमच्या लक्षात आलं असेल की जर त्या फील्डमध्ये तुमचं पोटॅश जे आहे ते पोटॅश कमी असेल तर तुम्हाला हा अकिओची जे आहे अकिओची डिसीज किंवा आपलं सॉरी डिफिशियन्सी किंवा आपला जो ब्राऊन लीफ स्पॉट आहे राहायचा तो दिसून येत असतोय. तर पोटॅश डिफिशियंट सॉइल्स हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर फिजिओलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे ब्राऊन लीफ स्पॉटची फिजिओलॉजिकल डिसऑर्डर काय म्हटली जाते तर त्याला अकिओची डिसीज म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. हे फिलिंग द ब्लँक्स मॅच द पेअर्स ट्रू ऑर फॉल्स मध्ये विचारलं जातं तर ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर जर आपण या क्रॉपची जर इटिओलॉजी जर बघायला गेलो तर त्याच्यामध्ये डिव्हिजन जे आहे ते डिव्हिजन अस्कोमायकोटिना, क्लास डोथिडिओमायसेट्स, ऑर्डर प्लिओस्पोरेल्स, त्याचबरोबर त्याची फॅमिली जी आहे ती प्लिओस्पोरेसी आणि जीनस जो आहे तो कॉल्चिओबोलस आहे. म्हणजे आपण कॉल्चिओबोलस मायबेनियस म्हणतोय तर तो जीनस आहे. तर याच्यामध्ये जो मायसिलियम जो आहे तो सेप्टेड असतोय ग्रेश ब्राऊन टू डार्क ब्राऊन. ठीक आहे, त्याचबरोबर याचे कोनिडिओफोर जे असतात स्ट्रेट. तर इथे तुम्ही कोनिडिओफोर जो आहे हा कोनिडिओफोर बघू शकता स्ट्रेट स्ट्रेट आहे. त्याचबरोबर ह्या वरती जे आहेत ह्या कोनिडिया जे आहेत युजली कर्व्ड विथ अ bulge in the center and tapering towards the end, occasionally almost straight, pale olive green to golden brown color and are 6 to 14 septate. तर तुमच्या साधारणतः या कोनिडिया म्हणजे आहे त्याच्यामध्ये सेप्टेशन जर आपण बघितलं ते 6 ते 14 पर्यंत सेप्टेशन असते. जनरली तुमच्या ह्या स्ट्रेट असतात परंतु काही वेळेस तुम्हाला स्लाइटली कर्व्ड दिसत असतात. म्हणजे एंड्स असतात ह्या दोन्ही एंडला तुम्हाला ह्या ज्या कोनिडिया आहेत त्या कर्व्ड झालेल्या दिसतात. त्यानंतर जर आपण पुढे याच्यामध्ये बघितलं
इट प्रोड्युसेस C25 टर्पेनॉइड फायटोटॉक्सिन, त्याचबरोबर ऑफिओबोलिन ए. आता हे जे वेगवेगळे टॉक्सिन्स प्रोड्यूस फायटोटॉक्सिन जे आहेत ते तुम्हाला या राईस क्रॉप मध्ये प्रोड्यूस झालेले दिसतात. तर तुम्हाला ते सुद्धा विचारले जातात की कुठलं टॉक्सिन प्रोड्यूस केलं जातं. तर ऑफिओबोलिन ए, ऑफिओबोलिन बी, ऑफिओबोलिन 1. तर हे वेगवेगळे जे टॉक्सिन्स आहेत, फायटोटॉक्सिन्स आहेत, ते प्रोड्यूस केले जातात. दे रिझल्ट्स इन ब्रेकडाऊन ऑफ द प्रोटीन फ्रॅगमेंट्स ऑफ सेल वॉल, रिझल्टिंग इन पार्शियल डिस्ट्रक्शन ऑफ इंटिग्रिटी ऑफ द सेल. म्हणजे याच्यामध्ये काय होईल, तुम्हाला हे जर तुमचं ऑफिओबोलिन ए टॉक्सिन जर प्रोड्यूस केलं तर तुमचा सेल वॉल ब्रेक होऊन ते तुम्हाला पार्शियल डिस्ट्रक्शन झालेलं दिसेल तिथं ते सेल वॉल मध्ये तुम्हाला. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की तुमचं ब्लास्ट ऑफ ब्राऊन लिप स्पॉट जो आहे तो ब्राऊन लिप स्पॉट मध्ये जे फायटोटॉक्सिन प्रोड्यूस केलं जातं ते ऑफिओबोलिन ए एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला इथं. याची जर आपण डिसीज सायकल बघायला गेलो, एपिडेमॉलॉजी जर बघितली, इट इज नॉट सॉइल बॉर्न. हा काय डिसीज सॉइल बॉर्न नाही. त्याचबरोबर याचा जर प्रायमरी सोर्स ऑफ इनॉक्युलम जर बघितला, कॉमनली इन्फेक्टेड सीड्स अल्सो इन्फेक्ट प्लांट पार्ट्स अँड कोलॅटरल होस्ट्स. म्हणजे जो पहिला सुरुवातीचा जो सोर्स काय असेल तर त्याचे सीड्स जे आपण इन्फेक्टेड सीड्स सो करण्यासाठी यूज केले तर ते असू शकतात. त्याचबरोबर त्या फील्डमध्ये जे इन्फेक्टेड प्लांट पार्ट्स असतील ते त्याचा एक सोर्स होऊ शकतात. त्याचबरोबर जे कोलॅटरल होस्ट असतात ते कोलॅटरल होस्ट सुद्धा प्रायमरी सोर्स म्हणून तिथं काम करत असतात. Disease that is externally seed borne may give rise to seedling blight, the first phase of the disease. आपण मगाशी बघितलं त्या पद्धतीने सीड जे आहे तो एक्सटर्नली सीड बॉर्न डिसीज असल्यामुळं तुम्हाला हे जे प्रायमरी सोर्सचं काम सीडलिंग ज्यावेळेस स्टेज मध्ये असते तिथं काम करत असते. त्याचबरोबर इथं जर आपण बघितलं सेकंडरी सोर्स ऑफ इनॉक्युलम काय असेल, द फंगस रिप्रोड्यूस ऑन द स्पॉट्स अँड इज डिसेमिनेटेड बाय एअर करंट्स. म्हणजे तुमचं ट्रान्समिशन जे आहे ते तुमचे हवेबरोबर त्या स्पोर्सचं ट्रान्समिशन जे आहे ते होत असते. आता याच्यामध्ये जर वेगवेगळे कोलॅटरल होस्ट दिलेत तर कोलॅटरल होस्ट कुठले, डिगिटारिया सॅनेग्विनियलिस, त्याचबरोबर लिर्सिया हेक्झॅन्ड्रा, तर हे त्याचे कोलॅटरल होस्ट दिलेले. आता याच्यासाठी फेवरेबल कंडिशन काय असेल तर टेम्परेचर रेंज जे आहे ती 25 ते 30 डिग्री सेल्सिअस असेल. त्याचबरोबर जी रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी असते ती 80% वर जर असेल तर तुम्हाला ते क्रॉप जे आहे ते डिसीज कंडिशनसाठी किंवा डिसीज प्रोडक्शनसाठी फेवर करत असते. त्याचबरोबर आपण काल बघितलं त्याच पद्धतीने इथं सुद्धा ज्यावेळेस आपण नायट्रोजनचा जर एक्सेस डोस दिला तर तुम्हाला ते डिसीज साठी तुम्हाला ते फेवर करत असते. त्यामुळे आपल्याला राईस फील्ड मध्ये नायट्रोजनचं ऍप्लिकेशन जे आहे ते अवॉइड करायचं आहे. आता हा डिसीज जर मॅनेज करायचा असेल तर काय करावं लागेल आपल्याला, यूज डिसीज फ्री सीड्स. बरोबर आहे, कारण तुम्हाला एक्सटर्नली सीड बॉर्न डिसीज आहे आपण बघितलं प्रायमरी सोर्स मध्ये, त्यामुळे आपल्याला जे सीड्स यूज करायचे ते डिसीज फ्री असणं गरजेचं आहे. फील्ड सॅनिटेशन, दॅट इज रिमूव्हल ऑफ कोलॅटरल होस्ट अँड इन्फेक्टेड डेब्रिज इन द सॉइल इन द फील्ड. मग आता इथं काय होतंय तर जे कोलॅटरल होस्ट मग अशी बघितले आपण त्याच्यामध्ये ते कोलॅटरल होस्ट आपल्याला काय करायचे, रिमूव्ह करून टाकायचे. त्याचबरोबर ते जर आपण पाठीमागच्या वर्षी तेच क्रॉप घेतला असेल तर त्याच्यामुळे सुद्धा त्या फील्डमध्ये तुम्हाला इन्फेक्शन जे आहे ते होत असते. त्यामुळे तुम्हाला हे फील्ड सॅनिटेशन जे आहे ते करणं गरजेचं आहे. जर ते फील्ड सॅनिटेशन शक्य नसेल तर त्या कंडिशन मध्ये आपल्याला काय करावं लागेल, क्रॉप रोटेशन करावं लागेल. जर आपण दुसरं क्रॉप घेतलं तर ते तुम्हाला तिथे जरी कोलॅटरल होस्ट असतील किंवा इन्फेक्टेड प्लांट डेब्रिज असतील तर तेवढा त्या दुसऱ्या क्रॉप वरती त्याचा अटॅक होणार नाही. त्याचबरोबर जर आपण प्लांटिंग टाइम ऍडजस्ट केलं तरी सुद्धा आपल्याला इथं तुम्हाला डिसीज कंट्रोल किंवा मॅनेजमेंट करता येऊ शकतो. त्याचबरोबर प्रॉपर फर्टिलायझर ऍप्लिकेशन. आता प्रॉपर फर्टिलायझर म्हणजे आपल्याला सांगितलेलं आहे की नायट्रोजनस फर्टिलायझर्स डायरेक्ट जर अप्लाय केले तर आपल्याला डिसीज साठी फेवर करते. त्यामुळे तिथं आपण फर्टिलायझर ऍप्लिकेशन करत असताना ते ऍक्च्युअल स्टेज नुसार जे प्रॉपर फर्टिलायझर्स असतील ते तिथं अप्लाय करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर यूज स्लो रिलीज नायट्रोजनस फर्टिलायझर्स. स्लो रिलीज म्हणजे आपण डायरेक्ट युरिया टाकला तर डायरेक्ट लागतो, त्यामुळे युरियाचं ऍप्लिकेशन डायरेक्ट न करता अमोनिकल फॉर्म मध्ये जर आपण नायट्रोजन दिला तर ते अतिशय उत्तम होऊ शकतो. त्याचबरोबर तिथं आपल्याला जे काय वॉटर मॅनेजमेंट करायचे. आता जनरली आपण बघतो की राईस फील्ड मध्ये पाणी साठलेलं असते. असं काय नाही की तुम्हाला पाणी साठलेलं असेल तर तुम्हाला काय म्हणता येईल ते जास्त प्रमाणामध्ये प्रोडक्शन होईल किंवा यील्ड जे ते होईल.
तर तसं काय नसतं, तुमचं प्रॉपर पाण्याचं जर मॅनेजमेंट केलं आणि तिथं जर पाणी साठत नसेल तरी सुद्धा तुम्हाला तिथं वॉटर मॅनेजमेंट जर तुम्ही तिथं करत असाल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने तिथे यील्ड जे आहे ते दिसून येतं. त्याचबरोबर सॉइल अमेंडमेंट्स, त्या प्रॉपर सॉइल अमेंडमेंट तुम्ही ऍप्लिकेशन करत असताना तिथं प्रॉपर करणं गरजेचं आहे. आता ज्या वेगवेगळ्या टॉलरंट रेजिस्टन्स व्हरायटीज आहेत तर त्याच्यामध्ये बाला, BM10, IR20, जया, रत्ना ह्या जर व्हरायटीज जर आपण तिथे यूज केल्या तर हा डिसीज जो आहे तो आपण कंट्रोल करू शकतो. त्याचबरोबर आपण थायरॉइड किंवा कॅप्टन जे आहे ते 4 ग्रॅम पर केजी जर सीड ट्रीटमेंट केली किंवा जर मॅंगोजे 0.3% जर यूज केलं तरी सुद्धा आपल्याला इथं त्या क्रॉपमध्ये तुम्हाला हा डिसीज जो आहे तो दिसून येणार नाही. त्याचबरोबर जर आपण इथं स्प्रेइंग घ्यायचं झालं तर फ्लावरिंग स्टेज असेल किंवा तुमचं सीडलिंग स्टेज असेल, कुठल्याही स्टेजमध्ये जर अटॅक होत असेल तर तिथं मँकोजेब जर आपण अप्लाय केला तर मँकोजेब अप्लाय केल्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीने तिथं डिसीज जो आहे तो कंट्रोल करता येऊ शकतो. ठीक आहे, तर हे झालं आपलं ब्राऊन लिप स्पॉटच्या विषयी. तर इथं तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने त्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आणि याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह साठी तुम्हाला विचारलं जातं. त्यामुळे तुम्ही ते नोट डाऊन करून घेत चला. नोट डाऊन करणं जमत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट कर ठेवत जावा त्याचे. त्यानंतर नेक्स्ट डिसीज आहे सीड ब्लाइट कॉज ड्यू टू रायझोक्टोनिया सोलेनी. आता याची इनपरफेक्ट स्टेज जे आहे ते रायझोक्टोनिया सोलेनी आहे. परफेक्ट स्टेज जे आहे जे आहे ते फॅनिओप्टोरोप्सिस कुकुमेरिस. तर तुम्हाला इथं त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे. सीड ब्लाइट जो आहे तो रायझोक्टोनिया सोलेनीमुळे कॉज होत असतोय. आता हा जो आहे हा बेसिडोमायकोटिना डिव्हिजन मध्ये येतो. याचा क्लास जो आहे ॲगॅरिकोमायसिड्स, त्याचबरोबर ऑर्डर कॅन्थेरॅलेल्स, त्याचबरोबर फॅमिली सिरियाटोबॅसिडियासी आणि जो जीनस जो आपण बघतोय तो रायझोक्टोनिया. आता आपल्या भारतामध्ये कुठल्या पद्धतीने किंवा कुठल्या सिच्युएशन मध्ये हा डिसीज सीड ब्लाइट जो दिसतो ते रिजन वाईज, त्याचबरोबर एरिया आणि त्याचा पिरियड, कुठल्या पिरियड मध्ये तुम्हाला हा डिसीज दिसतो हे तिथं दिलेलं आहे. ज्यावेळेस वॉर्म, ह्युमिड किंवा हेवी रेन रिजन जे आहे त्यास तुम्हाला तिथं आसाम असेल किंवा अंदमान असेल, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, तो ऑगस्ट ते ऑक्टोबरच्या पिरियडमध्ये तुम्हाला हा अटॅक जो आहे तो सीड ब्लाइटचा दिसतो. त्याचबरोबर जर आपण सप्टेंबर ते नोव्हेंबर मध्ये जर बघायला गेलो तर त्यावेळेस तुमचं जे ह्युमिड किंवा अबंडंट रेन रिजन असते, म्हणजे तुम्हाला काय म्हणता येईल प्रॉपर असं नाही एकाच वेळेस भरपूर पाऊस पडतो अशा स्टेजमध्ये जर बघायला गेलो तर आपण साऊथ वेस्ट कोस्ट, त्याचबरोबर ईस्टर्न कोस्टल एरियाज, वेस्ट बेंगॉल त्या ठिकाणी तुम्हाला हा सीड ब्लाइटचा अटॅक दिसतो. त्याचबरोबर जर आपण पंजाब किंवा जम्मू काश्मीर, तामिळनाडू, उत्तर प्रदेश ह्यात बघायला गेलो तर याच्यामध्ये तुम्हाला सीझनल त्याचे वेदर कंडिशन कशी आहे त्या वेदर कंडिशन वरतीच तुम्हाला ते तो डिसीज साठी फेवरेबल कंडिशन फॉर्म होत असते. आता याचे जर आपण सिम्पटम्स बघितले तर द फंगस अफेक्ट्स द क्रॉप फ्रॉम टिलरिंग टू हेडिंग स्टेज. म्हणजे सुरुवातीच्या कुठल्याही स्टेजमध्ये नाही, ज्यावेळेस टिलरिंग स्टेज असते त्या टिलरिंग स्टेज पासून तुमचं ज्यावेळेस ग्लूम फॉर्मेशन होत असते त्या स्टेजमध्ये तुम्हाला हा डिसीज जो आहे तो तिथे दिसतो. इनिशियल सिम्पटम्स ओनली ऑन लिप शीट्स नियर वॉटर लेवल. Symptoms on sheaths oval or elliptical or irregular gray spots. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सिम्पटम जे आहे ते दिसत असतात. लिजन्स विथ ग्रेश व्हाईट सेंटर अँड ब्राउनिश मार्जिन, त्याचं मार्जिन जे आहे ते ब्राऊन कलरचं असते. लिजन एक्सटेंडेड रॅपिडली कोएल्सिंग विथ इच अदर टू कव्हर एंटायर टिलर फ्रॉम वॉटर लाईन टू द फ्लॅग लिप. म्हणजे जे जिथून टिलर फॉर्मेशन सुरुवात होते तिथून ते पूर्ण पान जिथं चालू होते त्या स्टेज पर्यंत पूर्ण ते शीट जे आहे ते पूर्ण त्या लिजन्सनी पूर्णपणे कोएल्स होऊन ते कव्हर केलं जातं. सेव्हरल large lesions on lip sheath usually causes death of whole lip and in severe cases all the leaves of the plant may be blighted. म्हणजे ते पूर्ण पान जे आहे ते पूर्ण पान कव्हर होतं आणि ते जळल्यासारखं होतं आणि ज्यावेळेस सिव्हिअर अटॅक असेल तर सिव्हिअर स्टेज मध्ये तुमचं जे पूर्ण प्लांट जे आहे ते प्लांट सुद्धा तुमचं ब्लाइटन होऊ शकतं. म्हणजे पूर्ण प्लांट वरती तुम्ही इन्फेस्टेशन बघू शकता. तुम्ही इथं बघताय ठीक आहे. हे जे काय आपण ऍक्च्युअल भात जिथं असते त्याच्यावरती सुद्धा ते स्पॉट्स दिसतात. तिथून पूर्ण खालीपर्यंत तुम्हाला त्याचं इन्फेक्शन जे आहे ते झालेलं दिसतं. आणि त्याचबरोबर आपण ग्रेन्स मध्ये बघितलं तर द ग्रेन्स डिस्कलर अँड श्रिवल्स, तुम्हाला हे इथं दिसत असेल तर अशा पद्धतीनं श्रिवलिंग जे आहे ते होत असते. त्याचबरोबर लीव्स वरती इथं सिम्पटम तुम्ही बघा
banded leaf blight symptoms on leaves, large oblong irregularly elongated spots on leaves. त्याचबरोबर व्हायटिस स्क्लेरोशिया ऑन लिव्स, त्याच्यावरती हे स्क्लेरोशिया म्हणजे शीत ब्लाइट मध्ये स्क्लेरोशिया फॉर्मेशन होतं हे लक्षात ठेवा तिथं. प्लांट हेवीली इन्फेक्टेड इन द अर्ली हेडिंग अँड ग्रेन फिलिंग ग्रोथ स्टेज प्रोड्यूस पुअरली फिल्ड ग्रेन्स. आता इथं तुम्ही या लिव्स वरती जे आहे ते लिव्स वरती तुम्हाला इथं लक्षात काय ठेवायचं आहे तर तुम्हाला त्या स्क्लेरोशिया फॉर्मेशन जे आहे ते होत असते. आता याची जर आपण इटिओलॉजी बघितली तर याच्यामध्ये बघा मायसिलियम हायलाइन वेन यंग अँड येलोइश ब्राउन वेन ओल्ड सेप्टेड युजली लॉंग सेल्स. याच्यामध्ये तुम्हाला काय होईल मायसिलियम जो आहे तो सेप्टेड मायसिलियम दिसत असतोय. इट प्रोड्युसेस लार्ज नंबर ऑफ ग्लोबल स्क्लेरोशिया विच आर इनिशियली व्हाईट लेटर टर्न टू ब्राउन ऑर पर्पलिश ब्राउन. म्हणजे सुरुवातीच्या स्टेजमध्ये तुम्हाला स्क्लेरोशिया जे आहेत त्या व्हाईट कलरच्या दिसतात आणि नंतर ते कलर त्याचा चेंज होऊन ब्राऊन कलरचे दिसत असतात. आता याची जर आपण डिसीज सायकल जर बघायला गेलो द पॅथोजन कॅन सर्वाइव्ह ॲज स्क्लेरोशिया ऑर मायसिलियम इन ड्राय सॉइल फॉर अबाउट 20 months बट फॉर 5 to 8 months इन मॉइस्ट सॉइल. जर ती सॉइल जी आहे तर ती तुमची मॉइस्ट सॉइल असेल तर त्याच्यामध्ये 5 ते 8 महिन्यापर्यंत तो राहतोय आणि जर तुमची ती ड्राय सॉइल असेल तर जो त्या स्क्लेरोशिया ज्या फॉर्म झालेल्या असतात त्या साधारणतः तुमच्या 1.5 वर्षापर्यंत तुमच्या त्या फील्डमध्ये त्या सॉइलमध्ये सर्व्हाइव्ह करू शकता. इट इन्फेक्ट्स मोर दॅन 188 क्रॉप स्पेसिस इन 32 फॅमिलीज. म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल किती म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये ह्या स्क्लेरोशियाचं इन्फेक्शन होऊ शकतं. स्क्लेरोशिया स्प्रेड थ्रू इरिगेशन वॉटर म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जे आहे ते पाण्याबरोबर त्या स्क्लेरोशिया जात असतात. आता याच्यासाठी जर काही फेवरेबल कंडिशन बघायची असेल तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी जे आहे ते 96 ते 97% असेल. त्याचबरोबर टेम्परेचर रेंज जे आहे ते 30 ते 32 डिग्री सेल्सिअस असणं गरजेचं आहे. क्लोजर प्लांटिंग म्हणजे तुम्ही प्लांट टू प्लांट डिस्टन्स जर प्रॉपर मेंटेन केलं नसेल तर ते सुद्धा तिथं इफेक्ट करते. त्याचबरोबर जर आपण नायट्रोजनस फर्टिलायझर जे आहे त्याचं जर हेवी ऍप्लिकेशन केलं तर तिथं तुम्हाला हा डिसीज साठी फेवरेबल कंडिशन होत असते. हा डिसीज जर आपल्याला मॅनेज करायचा असेल तर जे आपण फर्टिलायझर ऍप्लिकेशन जे एक्सेस डोस करत असतोय ते आपल्याला अवॉइड करता आलं पाहिजे. त्याचबरोबर स्पेसिंग जे आहे ते प्रॉपर स्पेसिंग मेंटेन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे वीड होस्ट असतील ते आपल्याला सॅनिटाईज करणं किंवा एलिमिनेट करणं रिमूव्ह करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे ऑर्गॅनिक अमेंडमेंट्स आहेत ते जर आपण अप्लाय केले तर सुद्धा आपल्याला इथं हा डिसीज जो आहे तो मॅनेज करता येऊ शकतो. अवॉइड फ्लो ऑफ इरिगेशन वॉटर फ्रॉम इन्फेक्टेड फील्ड टू हेल्दी फील्ड म्हणजे ज्या स्क्लेरोशिया जे आहेत ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातात ते आपण टाळू शकतो. त्याचबरोबर ज्यावेळेस उन्हाळा असतोय त्यावेळेस आपण डीप फ्लोईंग करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे काय त्याचे काळ वगैरे राहिलेले असतात ते जाळून टाकणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्या डिसीज टॉलरंट व्हरायटीज जे आहेत त्या तिथं आपण फॉर एक्झाम्पल तिथं दिलेला एक शिवासारखी व्हरायटी जर असेल ती जर आपण केली तर शीत ब्लाइटला रेजिस्टन्स किंवा टॉलरंट व्हरायटी आहे त्यामुळे तो डिसीज दिसणार नाही. जर आपल्याला ह्या फील्डमध्ये जर काही स्प्रे घ्यावा लागला तर व्हॅलिडामायसिन असेल किंवा हेक्साकोनाझोल असेल किंवा प्रोपिकोनाझोल असेल याचं जर आपण ऍप्लिकेशन केलं तर हा डिसीज जो आहे तो आपण अवॉइड करू शकतो. कल्चरल प्रॅक्टिसेस जर आपल्याला फॉलो करायचे झाले तर याच्यामध्ये जे इन्फेक्टेड सीड्स जे आहेत ते इन्फेक्टेड सीड्स सो करणं अवॉइड करायचं आहे. त्याचबरोबर अप्लाय मॉडरेट नायट्रोजन लेवल इन 3 to 4 स्प्लिट म्हणजे साधारणतः 100 किलो पर हेक्टर आपल्याला नायट्रोजन थोड्या थोड्या पद्धतीनं थोड्या थोड्या प्रमाणामध्ये तो स्प्लिट डोस मध्ये 3 ते 4 वेळा देता आला पाहिजे. अवॉइड एक्सेस नायट्रोजन स्किप फायनल नायट्रोजन इन शीत फील्ड इन्फेक्टेड शीत ब्लाइट इन्फेक्टेड फील्ड्स म्हणजे हे आपल्याला एक्सेस डोस आपण पहिल्यापासून बघत आलो ते टाळायचं आहे. डिस्ट्रॉय स्टबल्स अँड वीड्स. चेक ब्राउन प्लांट हॉपर पॉप्युलेशन. आता हे तुमचे जे ब्राउन प्लांट हॉपर्स असतात ते सुद्धा ट्रान्समिशनचं काम करत असतात त्यामुळे त्याचं पॉप्युलेशन सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सॉइल ऍप्लिकेशन ऑफ जिप्सम इन 2 equal splits रिड्यूस द शीत रॉट इन्सिडन्स. आता हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. इथं तुम्हाला जर विचारलं की तुम्हाला सॉइल ऍप्लिकेशन कुठलं केलं जातं तर ते जिप्सम जे आहे ते जिप्समचं जर आपण सॉइल ऍप्लिकेशन 2 equal स्प्लिट डोस मध्ये जर केलं तर जे आपला शीत रॉट जो आहे तो शीत रॉट आपण टाळू शकतो. तर अशा पद्धतीने हा शीत ब्लाइट आहे तर तो कशामुळे कॉज होत असतोय तर रायझोक्टोनिया सोलानिम. त्यानंतर नेक्स्ट डिसीज आहे तो म्हणजे फेल्समट.
त्याची इनपरफेक्ट स्टेज जे आहे पुस्टिलोजिनायडी व्हायरेन्स आणि परफेक्ट स्टेज जे आहे ते क्लॅव्हिसेप्स ओरायझी सटायवा. आता याची जर डिव्हिजन बघितली आपण, हे तुम्ही लक्षात ठेवा, जे तुमचं क्लासिफिकेशन जे आहे ते क्लासिफिकेशन तुम्ही पाठ केलं तर तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतील, जे सेकंड सेमिस्टरला तुम्ही शिकलेलं होता फंगसचं क्लासिफिकेशन. त्याच्यामध्ये मॅस्टिगोमायकोटिना, बॅसिडिओमायकोटिना, अस्कोमायकोटिना, ड्यूटेरोमायकोटिना. तर प्रत्येक डिव्हिजनच्या अंडर कुठले क्लास येतात, त्या क्लासच्या अंडर कुठल्या ऑर्डर येतात, त्याच्या कुठली फॅमिली आहे, त्याचे जीनस कुठले कुठले. जीनस तुम्ही एकदा लक्षात आलं की त्या जीनसनुसार तुम्ही वरचं क्लासिफिकेशन सगळं लिहू शकता. तर हे जे आहे ते हे अस्कोमायकोटा डिव्हिजन मध्ये येते. त्याचबरोबर याचा क्लास जो आहे तो सॉर्डेरिओमायसेट्स, त्याचबरोबर त्याचे ऑर्डर जे आहे ते हायपोक्रियस, फॅमिली जी आहे इन्सर्टेसिएसी, त्याचबरोबर जीनस जो आहे तो पुस्टिलोजिनायडी. तर हा डिसीज जो आहे तो सिव्हिअर इपिडेमिक तुम्हाला 1935 मध्ये बर्मामध्ये दिसला. इट्स प्रेझेन्स वॉज बिलीव्ड टू इंडिकेट अ गुड क्रॉप इयर. द बिलीफ इज स्टील कॉमन इन साऊथ ईस्ट एशिया. आता हे तर तुम्ही बघू शकता, हे जे पिक्चर जे आहे पिक्चर मध्ये तुम्ही बघू शकता अशा म्हणजे याला काय म्हणतात, काजळी असं म्हटलं जातं. तर ही काजळी म्हणजे ते काळी नाही, ब्राऊन किंवा पिवळ्या कलरची अशी काजळी त्या येते. सिम्पटम मध्ये बघूया आपण. The fungus transforms individual grains into yellow to grayish spores. Spores balls of velvety appearance, which are small at first and 1 centimeter or longer at later stage. सुरुवातीला एकदम छोटं छोटं दिसतं, परंतु नंतर तुम्हाला 1 सेंटीमीटर पर्यंत वाढ जी आहे तिची वाढ झाली दिसते. At early stage, the spore balls are covered by a membrane which bursts with further growth. Due to development of fructification of the pathogen, the ovaries are transformed into large velvety green masses. तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते velvety masses मध्ये तुम्हाला फॉर्म झाले दिसेल. Usually only on a few spikelets in a panicle are affected. फ्यू स्पाइकलेट म्हणजे तुम्हाला ठराविक ठिकाणीच ते झालेले दिसेल इन्फेक्टेड, पूर्ण फील्ड मध्ये नाही. ठराविक स्पाइकलेट जे आहेत ते इन्फेक्ट झालेले दिसतात. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. ज्यावेळेस नंतरची स्टेज असते, सुरुवातीला तुम्हाला असं दिसेल, त्यानंतर स्टेज तुम्हाला येलोइश कलर दिसेल आणि लेटर म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस पूर्ण प्रॉपरती इन्फेक्शन होतंय त्यावेळेस अशा पद्धतीने ही काजळी जी आहे ती फॉर्म झालेली दिसते. त्याला आपण फेल्समट असं म्हणतो. याची जर आपण इटिओलॉजी बघितली तर याच्यामध्ये काय होत असते, तर क्लॅमॅडोस्पोर फॉर्मेशन होत असते. Chlamydospores are formed on the spore balls. They are spherical to elliptical, waxy and oleaceous. तर हे वरती जे दिसतंय हे पिक्चर मध्ये तुम्ही बघू शकता, हे क्लॅमॅडोस्पोर जे आहेत ते तिथं फॉर्म झालेले असतात. आता डिसीज सायकल जर बघितली तर याच्यामध्ये इन टेम्परेट रिजन्स द फंगस सर्वाइव्ह थ्रू स्क्लेरोशिया अँड क्लॅमॅडोस्पोर्स. आता इथं सुद्धा स्क्लेरोशिया फॉर्मेशन होत असते, परंतु सर्वाइव्ह करत असताना तो स्क्लेरोशिया आणि क्लॅमॅडोस्पोर दोन्ही फॉर्म मध्ये तो सर्वाइव्ह करू शकतो. तर याचा जो प्रायमरी सोर्स ऑफ इनॉक्युलम जो आहे तो आस्कोस्पोर्स प्रोड्यूस ऑन द ओव्हरविंटर्ड स्क्लेरोशिया अपॅरेंटली स्टार्ट प्रायमरी इन्फेक्शन. जर स्क्लेरोशिया जे आहे ते स्क्लेरोशिया थ्रू त्याचं प्रायमरी इन्फेक्शन जे आहे ते होत असते आणि सेकंडरी इन्फेक्शन जे आहे ते क्लॅमॅडोस्पोर्स थ्रू होत असते. म्हणजे इथं सेकंडरी इन्फेक्शन साठी काय महत्वाचं असेल फेल्समट मध्ये, तर ते क्लॅमॅडोस्पोर्स. तर तुम्ही हे जे आहे ते तुम्ही आता ऍक्च्युअल ज्यावेळेस याल त्यावेळेस तुम्हाला क्लॅमॅडोस्पोर्स कसे असतात किंवा स्क्लेरोशिया कसे असतात, जर तुम्ही ते सॅम्पल जर तुम्ही कलेक्ट केलं तर सॅम्पल कलेक्ट केल्यानंतर तुम्हाला मायक्रोस्कोप खाली कशा पद्धतीने ते तुम्हाला क्लॅमॅडोस्पोर दिसतात ते दाखवतो तुम्हाला. फक्त सॅम्पल व्यवस्थित तुम्ही प्रिझर्व करून ठेवा. तर ज्यावेळेस राईट्स मध्ये तुम्हाला बुकिंग स्टेज असते त्या स्टेजमध्ये तुम्हाला इन्फेक्शन जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये दिसतं. क्लॅमॅडोस्पोर्स आर बॉर्न बट डू नॉट फ्री देम फ्रॉम स्पोर बॉल्स इझिली बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ स्टिकी मटेरियल. म्हणजे त्याच्यामध्ये स्टिकी मटेरियल असल्यामुळे ते क्लॅमॅडोस्पोर्स जे आहेत ते वेगळे होत नाहीत, तर त्याच्यावरती ते स्टिक राहिलेले असतात. तर इथं तुम्ही बघू शकता हे वेगवेगळे पिक्चरचे आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं हे जे वेगवेगळे कोनिडिया आहेत, ह्या कोनिडिया आणि त्याचे कोंडेफोरचे ते सेप्टेड असतात आणि ह्या कोनिडिया फॉर्म झालेले आहेत. त्याचबरोबर तुम्हाला इथे ह्या पिक्चर मध्ये बघू शकताय, तर अशा पद्धतीने हे जे क्लॅमॅडोस्पोर फॉर्मेशन जे आहे ते होत असते. इथं खाली बघू शकताय हा मायसिलियम जो आहे तो पूर्णपणे नॉन सेप्टेड मायसिलियम आहे. याच्यासाठी फेवरेबल कंडिशन जर बघितली, रेनफॉल अँड क्लाउडी वेदर ड्युरिंग द फ्लॉवरिंग अँड मॅच्युरिटी पिरियड. म्हणजे जर ज्यावेळेस फ्लॉवरिंग स्टेज मध्ये क्रॉप असते त्या पिरियड मध्ये जर तुमचा पाऊस पडत असेल तर ते खूप मोठ्या प्रमाणावरती स्प्रेड होत असतो. त्याचबरोबर इथं सुद्धा प्लांट हॉपर्स जे ते महत्वाचं आहे, कारण ते ट्रान्समिशनचं काम करत असतात.
इथं जर आपल्याला हा जो फेल्समट आहे, जर फेल्समट जर कंट्रोल करायचा असेल तर इथं कॉपर ऑक्झिक्लोराइडचा स्प्रे 0.3% किंवा कार्बेंडेझिनचा 0.1% जर पॅनिकली म्हणजे स्टेज असेल, त्या स्टेजमध्ये जर आपण स्प्रे घेतला तर हा डिसीज जो आहे तो आपण मॅनेज करू शकतो. त्यानंतर आपण काल बघितलं होतं हे सगळे फंगल डिसीजेस बघितले, शीत ब्लाइट असेल, बॅक्टेरियल शीत ब्लाइट असेल किंवा तुमचा रायझोटोनिया ब्लाइट असेल, लीफ ब्लाइट असेल, त्याचबरोबर ब्लास्ट असेल. आता आपण बॅक्टेरियल डिसीज बघणार आहे, तर तो बॅक्टेरियल डिसीज आहे तो म्हणजे बॅक्टेरियल लीफ ब्लाइट. लीफ ब्लाइट तो वेगळा आहे, तो हेल्मिंथोस्पोरियम ओरायझिनमुळे कॉज होतो. बॅक्टेरियल लीफ ब्लाइट म्हणजे जिथं बॅक्टेरियामुळे कॉज होतो तिथं आपण बॅक्टेरियल लीफ ब्लाइट असं म्हणत असतो. तर याचा कॉजल ऑर्गॅनिझम जो आहे तो झॅन्थोमोनास ओरायझी पॅथोवर ओरायझी. तर याच्यामध्ये बघा, त्याचा किंगडम बॅक्टेरिया, फायलम प्रोटिओबॅक्टेरिया, त्याचे ऑर्डर जे आहेत तो झॅन्थोमोनाडेल्स, फॅमिली झॅन्थोमोनाडियासी आणि जीनस जो आहे तो झॅन्थोमोनास. आता हा डिसीज जो आहे तो फर्स्ट टाइम जपानमध्ये ऑब्झर्व केला गेला. In Indonesia, Crescent disease was reported to kill young seedlings completely in 1950. In India, bacterial blight was first reported in 1959. म्हणजे आपल्या भारतामध्ये 1959 साली हा डिसीज जो आहे तो आयडेंटिफाय केला गेला, फर्स्ट टाइम रिपोर्ट केला गेला आणि ह्याला क्रेसंट डिसीज असं सुद्धा म्हटलं जातं. आता हे तुमचं आंध्र प्रदेशमध्ये जे गोदावरी डिस्ट्रिक्ट आहे तिथे तुम्हाला एंडेमिक फॉर्म मध्ये हा डिसीज दिसलेला होता. आता याच्यामध्ये टाउचिंग नेटिव्ह 1 हीज रेजिस्टन्स वॉरेट त्याच्यासाठी जे आहे ते आता इथं बघू शकता तुम्ही, सिव्हिअरली इन्फेक्टेड बॅक्टेरियल ब्लाइट जर तुम्हाला एकदा इन्फेक्शन झालं आणि त्या स्टेजमध्ये इन्फेक्शन झालेल्या स्टेजमध्ये जर पाऊस चालू असेल तर पूर्ण फील्डच्या फील्ड पूर्णपणे तुमचं सिव्हिअरली इन्फेक्ट होत असते. आता जर आपण याचे सिम्पटम्स बघायला गेलो तर इनिशियली क्रेसक म्हणजे सीडलिंग विल्ट ऑकर्स, प्लांट विदर्स अँड ड्राय. म्हणजे सुरुवातीच्या स्टेजमध्ये काय होतं, जे शेंडा ऍक्च्युअल असतो त्याला आपण सीडलिंग स्टेजमध्ये ज्यावेळेस ते अटॅक होतो तिथे तुम्हाला तो पूर्ण जळल्यासारखा दिसतो, त्याला आपण क्रेसिक स्टेज म्हणतो. लेटर ब्लाइटिंग स्टार्ट्स फ्रॉम टिप ऑफ लीव्स टू द बेस. म्हणजे सुरुवातीच्या शेंड्याकडून खालीपर्यंत तुमचं करपणं जे आहे ते चालू होत असतं. येलोइंग और बॅक्टेरियल वूड्स अपीअर्स ऑन द सरफेस ऑफ लिजन्स. तर हे तुम्ही हे जे जो ड्रॉप दिसतोय हा दुसरा तिसरा काय नसून हे जे लीव्स जे आहेत त्या लीव्सनं हे काय केलेलं आहे, तुमचं ऊज फॉर्मेशन केलेलं आहे. म्हणजे इथं तुम्हाला पूर्णपणे उजिंग झाली, हे पाण्याचे थेंब नाही, हे बॅक्टेरियामुळे ऊज फॉर्मेशन झालेलं आहे इथं. आणि जे पानावरती तुम्हाला म्हटलंय की सुरुवातीपासून अशा पद्धतीने करपत खाली येत असते पान, तर याला आपण काय म्हणत असतोय, बॅक्टेरियल लीफ ब्लाइट. अतिशय इझी असते ओळखणं, तुम्हाला याच्यामध्ये ऊज फॉर्मेशन झालेलं बघायला भेटतं. आता याची जर इटिओलॉजी बघायला गेलो तर बॅक्टेरियल स्ट्रिक्ट एरो ग्राम निगेटिव्ह, नॉन स्पोर फॉर्मिंग, रॉड शेप, मोनोट्रिकस. तर हा बॅक्टेरिया जो आहे तो ग्राम निगेटिव्ह असतोय, झॅन्थोमोनास ग्राम निगेटिव्ह आहे, हे लक्षात ठेवा. अतिशय सोपं आहे आणि ते लक्षात ठेवलं पाहिजे कारण झॅन्थोमोनासमुळे बरेचसे डिसीजेस जे आहेत ते कॉज होत असतात. त्याचबरोबर हा मोनोट्रिकस असतोय, झॅन्थोमोनास आला की तो मोनोट्रिकस रॉड शेप कंपल्सरी आलंच तिथं. बॅक्टेरियल सेल्स आर कॅप्सुलेटेड अँड आर जॉईन टू फॉर्म ॲग्रिगेट मास. ठीक आहे. त्याचबरोबर कॉलनीज आर सर्क्युलर कॉन्व्हेक्स विथ एंटायर मार्जिन्स व्हाईटिश येलो टू स्ट्रॉ येलो अँड ऑपिक्यू. तर याचे जे कॉलनी मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर दिले, the bacteria has many strains that differ in ability to infect rice plants. Strains in tropical countries are usually more virulent than those in temperate areas like Japan. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुमचे स्ट्रेन्स जे आहेत ते वेगवेगळे असतात. तुमचे कंडिशन कुठले, वेदर कंडिशन कुठले आहे त्याच्यावरती तो विरुलंट आहे का विरुलंट आहे हे डिपेंड करत असते. याची जर आपण डिसीज सायकल बघायला गेलो तर the bacterium enters water pores, that is hydatodes, along the edges of the leaf and through injuries in roots or leaves. जर त्या पानावरती इंजुरी झाली असेल किंवा हॅडॅथोड्स थ्रू ते जे आहेत ते त्याच्या थ्रू तुमचा हा बॅक्टेरिया जो आहे तो त्या प्लांट मध्ये एंटर करत असतो. इट डज नॉट एंटर थ्रू स्टोमॅटा. इतर स्टोमॅटा थ्रू होत नाही. बॅक्टेरियल लीफ ब्लाइट ऑफ राईस जो आहे तो हॅडॅथोड्स किंवा इंजुरीज थ्रू त्या प्लांट मध्ये एंटर करत असतोय. Bacterial leaf blight is primarily a vascular or systemic disease. Bacterial cells move along the vascular tissues causing wilting. लक्षात घ्या,
सिस्टेमिक म्हणजे पूर्ण सिस्टीम मध्ये एंटर होतोय, त्यामुळे आपण त्याला सिस्टेमिक डिसीज म्हणतो. त्याचबरोबर इथे काय म्हटलं, व्हॅस्क्युलर. व्हॅस्क्युलर म्हणजे पूर्ण व्हॅस्क्युलर टिश्यू जे असतात त्याच्यामध्ये एंटर करून तो पूर्ण खालीपर्यंत जाऊन त्याचं त्या क्रॉपचं विल्टिंग जे आहे ते होत असते. आता याचं डिसेमिनेशन कसं होतं बघा, रेन स्टॉर्म्स अँड टायफोन्स इरिगेशन वॉटर ऑल्सो कॅरीज द ऑर्गॅनिझम फ्रॉम फील्ड टू फील्ड. म्हणजे इथं इरिगेशन वॉटर रोल करतोय, त्याचबरोबर मला असं म्हणतो तुम्हाला त्या स्टेजमध्ये जर पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये जर असेल तर पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा स्प्रेड जो आहे तो होत असतो. आता प्रायमरी सोर्स ऑफ इनॉक्युलम जर याचा बघितला तर जे हस्क असतंय, जे सीड्स असते त्याच्याबरोबर तो बॅक्टेरिया जो आहे तो एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जात असतोय. बॅक्टेरिया मे सर्वाइव्ह इन सॉइल, प्लांट स्टबल्स अँड प्लांट डेब्रीज. आता त्याचे कोलॅटरल होस्ट जे आहेत ते डिफरंट कोलॅटरल होस्ट जे आहेत ते दिलेले आहेत. त्याचबरोबर सेकंडरी स्प्रेड जो आहे या डिसीजचा, तर हा सेकंडरी स्प्रेड जो आहे तो तुमचं इरिगेशन वॉटर थ्रू होत असतो. आता याच्यासाठी जर आपण फेवरेबल कंडिशन बघितली, क्लिपिंग ऑफ द टिप्स ऑफ द सीडलिंग ऍट द टाइम ऑफ ट्रान्सप्लांटिंग. काय करतात जनरली शेतकरी शेंडे जे आहेत ते खुडतात आणि मग ते लावत असतात. आता शेंडे खुडण्यापाठीमागचं रिझन काय असतं, तर ज्यावेळेस ट्रान्सप्लांटिंग केलं जातं तर ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर ते नवीन जोमानं उगवून काय म्हणतात मुळ्यात त्या जमिनीत लागून नवीन पालवी त्याला यावी ह्या हेतून ते क्लिपिंग केलं जातं. परंतु क्लिपिंग करणं चुकीचं आहे. जर तुम्ही कुठं राईस ग्रोईंग एरियामध्ये जर असाल तर तिथं बघा शेतकरी करतात, परंतु पूर्णपणे ते चुकीचं आहे. क्लिपिंग केल्यामुळं बॅक्टेरियल लिप्लाइटला म्हणजे इंजुरी होते, सॉरी प्लांटला इंजुरी होते, इंजुरी झाल्यामुळे हा बॅक्टेरियल लिप्लाइट जो आहे तो कॉज होत असतो. त्यामुळे क्लिपिंग जे आहे ते अवॉइड करणं गरजेचं आहे. हेवी रेन, हेवी ड्यू, फ्लडिंग, डीप इरिगेशन वॉटर, सिव्हिअर विंड, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फेवर करत असतात. त्याचबरोबर 25 ते 30 डिग्री सेल्सिअस जर टेम्परेचर असेल तर ते टेम्परेचर त्यासाठी फेवर करत असते. त्याचबरोबर एक्सेस ऍप्लिकेशन ऑफ नायट्रोजन किंवा तुम्हाला लास्टच्या स्टेज लेट टॉप ड्रेसिंग मध्ये आपण जर एक्सेस नायट्रोजनचं ऍप्लिकेशन केलं तर त्यामुळे सुद्धा हा बॅक्टेरियल लिप्लाइट जो आहे तो जास्त मोठ्या प्रमाणामध्ये स्प्रेड होत असतो. आता याच्या मॅनेजमेंटसाठी काय करता येईल, ज्या वेगवेगळ्या रेजिस्टन्स व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये अजय असेल, IR64, IR20, स्वर्णा, राधा, जानकी, सुजाता, हे वेगवेगळ्या रेजिस्टन्स व्हरायटीज आपण फॉलो करू शकतो. त्याचबरोबर जर कल्चर प्रॅक्टिसेस करायचे असतील आपल्याला फॉलो, तर त्याच्यामध्ये आपण जे सीड्स यूज करणार आहे ते हेल्दी सीड्स असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इथं सुद्धा परत आपल्याला नायट्रोजनस जे ऍप्लिकेशन करायचं आहे ते 3 ते 4 स्प्लिट डोज मध्ये देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे एक्सेस आपण नायट्रोजन अप्लाय करतो ते टाळता आलं पाहिजे. त्याचबरोबर आपले इरिगेशन वॉटर आहे ते इरिगेशन वॉटर जे इन्फेक्टेड फील्ड पासून हेल्दी फील्डकडे जे जात असेल तर ते अवॉइड करता आलं पाहिजे. त्याचबरोबर अवॉइड शेड इन द फील्ड, म्हणजे जर तिथं सावली पडत असेल झाडांची तर ती टाळता आली तर तिथं ते पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे प्लांट हॉपर्स असतील तर त्यांचा किंवा दुसरे कुठले इन्सेक्ट पेस्ट असतील तर ते आपल्याला तिथं नसणं गरजेचं आहे. ते जर असतील तर त्याच्यामुळे हा डिसीज जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये स्प्रेड होत असतो. त्याचबरोबर जे वीड होस्ट असतील किंवा स्टबल्स असतील ते जाळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इथं सगळ्यात महत्वाचं काय असेल तर अवॉइड क्लिपिंग ऑफ टिप ऑफ द सीडलिंग ऍट द स्टेज ऑफ ट्रान्सप्लांटिंग. म्हणजे ट्रान्सप्लांटिंग स्टेजमध्ये हे सगळं आपल्याला अवॉइड करता आलं पाहिजे. आता याच्यामध्ये हा बॅक्टेरियल डिसीज आहे त्यामुळे कुठलेही फंगिसाइड येणार नाही. तर इथं आपल्याला स्ट्रेप्टोसायक्लिन असेल किंवा स्ट्रेप्टोमायसिन असेल. त्याचबरोबर 3 to 4 स्पेस ऑफ ॲग्रीमायसिन दॅट इज 100 ग्रॅम प्लस 500 ग्रॅम ऑफ प्रॉक्झिक्लोराइड इन 500 लिटर ऑफ वॉटर पर हेक्टर. त्याचबरोबर बॅक्टेरियोमायसिन 25 ग्रॅम पर हेक्टर. तर हे वेगवेगळे जे अँटीबायोटिक्स जे आहेत ते जर आपण तिथे अप्लाय केले तर आपल्याला हा डिसीज जो आहे तो कंट्रोल करता येऊ शकतो. त्याचबरोबर पोस्ट रेजिस्टंट जीन दॅट इज XA21 फ्रॉम ओरायझी लॉंगिस्टॅमिनेटा is integrated into genome of Oryza sativa for the broad range resistance of rice blight disease caused by Xanthomonas oryzae pathover oryzae. तर हा जो बॅक्टेरियल लीफ ब्लाइट डिसीज आहे याच्यामध्ये XA21 जीन जो आहे तो ओरायझी लॉंगिस्टॅमिनेटा मधून आयसोलेट करून तुमच्या ह्या राईस क्रॉप मध्ये ओरायझा सटावा मध्ये तो इंटिग्रेट केलेला आहे, जेणेकरून हा जो बॅक्टेरियल लीफ ब्लाइट आहे त्याच्यासाठी रेजिस्टन्स मिळावा. तर तिथे तुम्हाला जर फिलिंग द ब्लँक्स मध्ये विचारलं XA21 कशासाठी असेल तर झॅन्थोमोनास पॅथोवर ओरायझी म्हणजे बॅक्टेरियल लीफ ब्लाइट साठी, तर ते लक्षात ठेवा. त्यानंतर लास्टचा इथे डिसीज असेल तो म्हणजे व्हायरल डिसीज, राईस डिसीज. त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम तो आहे
दोन कॉजल ऑर्गॅनिझम असतात, रायस्टंग्रो बॅसिलिफॉर्म व्हायरस आणि रायस्टंग्रो स्पेरिकल व्हायरस. तर बॅसिलिफॉर्म आणि स्पेरिकल व्हायरस हे लक्षात ठेवा. याचे जे सिम्पटम्स आहेत ते सिम्पटम्स इकडे तुम्ही बघू शकता. टंगरो डिसीज मध्ये काय होत असते, इन्फेक्शन ऑकर्स बोथ इन नर्सरी अँड इन फील्ड. प्लांट्स आर मार्कली स्टंटेड. स्टंटिंग इज मोर सिव्हिअर ऑन ससेप्टेबल व्हरायटीज. म्हणजे त्या प्रॉपर ग्रोथ होत नाही, पूर्णपणे प्लांटची ग्रोथ जे जिथले तिथे थांबली जाते. कॉमन सिम्पटम आहे ते व्हायरल डिसीज मध्ये. लिव्ज वरती बघा, येलो टू ऑरेंज डिस्कलरेशन अँड इंटरव्हेनल क्लोरोसिस. इथं तुम्ही बघू शकता इंटरव्हेनल क्लोरोसिस कसं झालेलं आहे किंवा पूर्णपणे येलो तुम्हाला डिस्कलरेशन कसं झालेलं दिसतंय इथं बघा. येलोइंग स्पॉट्स फ्रॉम टिप ऑफ द लिप अँड मे एक्सटेंड टू लोअर पार्ट ऑफ द लिप लेट. सुरुवातीपासून खालीपर्यंत जातात. यंग लिव्स आर ऑफन मोटल्ड with a pale green to whitish interveinal strips and the old leaves may have rusty streaks of fluorescence. म्हणजे तुम्हाला जे जुनी पानं असतात त्याच्यावरती पूर्ण तांबेर आल्यासारखं दिसतं. The plants may be killed if infected early. टिलरिंग इज रिड्यूस विथ पोअर रूट सिस्टीम. म्हणजे पूर्ण प्लांटची ग्रोथ थांबल्यामुळे सगळ्याच गोष्टीवरती त्याचा इफेक्ट जो आहे तो होत जात असतो. तर हे तुम्हाला फक्त इथे लक्षात ठेवायचं आहे. तुमचा रायस्टंग्रो बॅसिलिफॉर्म व्हायरस आणि रायस्टंग्रो स्पेरिकल व्हायरस. आता याची जर डिसीज सायकल बघितली, द व्हायरस कॉजेस सिव्हिअर डॅमेज ओनली इन एरिया वेअर द होस्ट प्लांट्स अँड इन्सेक्ट वेक्टर मल्टिप्लाय द इयर राऊंड इन द एरियाज वेअर द राईस इज नॉट ग्रोन कंटिन्युअसली. म्हणजे इथं कंटिन्युअस राईस ग्रो होत नाही त्या ठिकाणी. आता इथं तुमचं लीफ ऑपर जे असतो ते लीफ ऑपर ह्याचा इन्सेक्ट वेक्टर आहे. प्रायमरी सोर्स ऑफ इनॉक्युलम जो आहे तो कोलॅटरल होल्स, स्पेशली wild rice are probable source of inoculum. Stubbles of infected plant from previous seasons also severe as source of inoculum. म्हणजे हा जो सोर्स आपण इनॉक्युलम बघतोय तर तो तुमचे कोलॅटरल होस्ट असतील किंवा इन्फेक्टेड प्लांट्स असतील. त्याचबरोबर ग्रास वीड्स सच ॲज मे बी इन्फेक्टेड ऑकेजनली. जे वेगवेगळे ग्रास वीड्स असतात ते ग्रास वीड्स सुद्धा त्याचं काम करतात. त्याचबरोबर जो लीफ ऑपर आहे नेपोथेटिक्स व्हायरसेन्स, हा जो आहे तो तुमचं व्हायरसचं ट्रान्समिशन जे आहे तो नॉन परसिस्टंट मॅनर मध्ये करत असतो. आता याच्यासाठी काय करता येईल, तुमचं राईस स्टबल वगैरे असतात त्यामुळे समरमध्ये डिप्लोईंग किंवा बर्निंग ऑफ स्टबल्स, डिस्ट्रॉय वीड होस्ट, कारण कोलॅटरल होस्ट म्हणून काम करतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या टॉलरंट व्हरायटीज जे आहेत ते जर आपण फॉलो केल्या तर आपल्याला तिथं चांगल्या पद्धतीनं जे मॅनेजमेंट आहे ते करता येऊ शकतं. त्याचबरोबर कंट्रोल ऑफ फॅक्टरी इन द नर्सरी बाय ऍप्लिकेशन ऑफ कार्बोक्युरॉन ग्रॅन्युल्स. जर कार्बोक्युरॉन ग्रॅन्युल्स जर आपण नर्सरी स्टेज मध्ये अप्लाय केले तर आपल्याला हा रायस्टंग्रो डिसीज जो आहे तो अवॉइड करता येऊ शकतो. त्याचबरोबर मोनोक्रोटोफॉस असेल, फॉस्फेमॅडिन असेल, हे वेगवेगळे जे इन्सेक्टिसाइड जे आहेत ते स्प्रे केले तर लीफ हॉपर कंट्रोल करू शकतो. लीफ हॉपर कंट्रोल झाला की जे आपण नॉन परसिस्टंट मॅनर मध्ये जे डिसीजचं ट्रान्समिशन होतं ते आपण थांबवू शकतो. त्यानंतर लास्टचा डिसीज आहे तो म्हणजे हायरा डिसीज, जो की झिंक डिफिशियन्सी मुळे असतो. लक्षात ठेवा कुठली डिफिशियन्सी आहे, झिंक डिफिशियन्सी. आता हे डॉक्टर वायल लिन, म्हणजे वायल लिनचं तुमचं जे फंजिसाइडचं क्लासिफिकेशन जे आहे ते त्यांचं जे बुक आहे, आणि हे डॉक्टर वायल लिन म्हणजे मला वाटते आता पाठीमागे 1-2-3 वर्षापूर्वी एक्सपायर झाले. त्यांचं ते फंजिसाइडचं क्लासिफिकेशनचं पुस्तक आहे. त्यांनी फर्स्ट टाइम हा खैरा डिसीज रिपोर्ट केला यूपी मध्ये. त्याच्यामुळे साधारणतः 25% लॉस होत असतो. तर सीडलिंग स्टेजमध्ये 10 ते 15 ज्यावेळेस आपण काय म्हणतो डेज आफ्टर सोईंग जे आहे त्यानंतर आपल्याला हा डिसीज दिसतोय. फर्स्टली इंटरव्हेनल क्लोरोसिस अँड ऑन द बेस ऑफ न्यू लीव्स इन रिझल्ट फॉर्मेशन ऑफ लॉंग व्हाईट किंवा येलो स्टिक. म्हणजे तुमच्या लांब अशा व्हाईट किंवा येलो स्टिक्स जे आहेत त्या फॉर्म होत असतात. ऑन लोअर लीव्स स्मॉल ब्राऊन ब्रॉन्झ ऑर टॅन कलर स्पॉट्स पानाच्या खालच्या बाजूला. लेटर स्पॉट्स मर्ज ड्राईंग ऑफ लीव्स अँड बिकम टॅन कलर. म्हणजे तो टॅन कलर जो आहे तो तिथं फॉर्म होत असतो. फर्स्ट ऑन अपर देन ऑन लोअर सरफेस ऑफ लीव्स. ह्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण जे प्लांट जे आहे त्याच्यावरती इन्फेक्शन दिसतंय, झिंकमुळे कॉज होत असतोय. याची इपिडेमॉलॉजी जर बघितली, इन ऍसिड सॉइल्स वेन पीएच इन्क्रीज फॉलोइंग फ्लडिंग क्रॉप शो प्रॉमिनंट झिंक डिफिशियन्सी सिम्पटम्स इन द फील्ड. इन्क्रीज आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, कॉपर, मॅग्नीज, फॉस्फरस इन सॉइल इन्क्रीज डिसीज इंटिग्रिटी. म्हणजे आपण मायक्रोन्यूट्रिएंट जर जास्त प्रमाणामध्ये दिले तर ते डिसीज जो आहे तो इन्क्रीज होऊ शकतो. इंटेन्सिव्ह कल्टिवेशन विथ हाय डोज ऑफ नायट्रोजन, तेच परत इथे येते, किंवा त्याचबरोबर फॉस्फरस किंवा पोटॅश फर्टिलायझर एक्सेस आपण ऍप्लिकेशन केलं तर होऊ शकते.
त्याचबरोबर झिंकचं जरी एक्सेस ऍप्लिकेशन झालं तरी सुद्धा डिसीज डेव्हलपमेंटसाठी फेवर करत असते. डिसीज मोर प्रिव्हलंट इन लॅट्रिक सॉइल, कोर्स textured soils favors the disease. Stubbles left in field and decomposed during and after transplanting of dry seedling is congenial for development of zinc deficiency symptoms in the field. आता इथं तुम्हाला हे झिंक डिफिशियन्सीसाठी तुम्हाला म्हणजे त्या स्टेजमध्ये जरी डिकम्पोजिशन चालू असेल तरी सुद्धा हे फेवर करत असते. तर अशा पद्धतीने हे जो खैरा डिसीज आहे त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या टेक्निक्स फॉलो करून आपल्याला तो डिसीज जो आहे तो कंट्रोल करता येऊ शकतो. ठीक आहे, तर एवढंच आहे याच्यामध्ये. जर काय समज नसेल तर विचारा. लाईट गेलेली आहे, त्याला बॅटरी बॅकअप नाहीये. काय शंका असेल तर विचारा. शंका असेल नसेल तरी आता आपला जे मॅन्युअल असेल त्या मॅन्युअलमध्ये तुम्हाला मी नोट्स तुमच्या बरोबर शेअर करतो. ती नोट्स जे आहे ती नोट्स तुम्ही फॉलो करायचे आणि ते तुम्ही लिहायला सुरुवात करायची. कुणाला काय अडचण? ठीक आहे, थँक्यू.